कौल जनतेचा या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण 288 मतदारसंघाचा आढावा घेतोय. आज आपण आंतरवाली सराटी या गावात आलेलो आहोत. माझ्याबरोबर संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील आहेत. मनोज जरांगे हे नाव आता कोणालाही नवं राहिलेलं नाहीये. सर्वांना माहिती आहे संघर्ष योद्धा मनोज जरांगे कोण आहेत. आज माझ्याबरोबर ते आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करूयात. नेमकी त्यांची पुढची दिशा काय असणार आहे? मराठा आरक्षणाचा मुद्दा आता सध्या कुठे आहे आणि पुढची भविष्यात त्याची काय काय गोष्टी घडू शकतात याबद्दल सविस्तर चर्चा करूयात. मनोज दादा, खूप खूप स्वागत आहे तुमचं टाइम्स ऑफ धन्यवाद. डेमोक्रेसी टीओडी मराठीमध्ये. पुढची विधानसभेच्या पार्श्वभूमीवरची तुमची दिशा काय असणार आहे? नाही, आणखीन नाही ठरली. 28 29 ऑगस्टला ठरणार आहे. सगळ्या समाजाच्या साक्षीनं. बघूयात आता काय निर्णय होतो. लढायचा आहे का पाडायचे. 29 ऑगस्टला फायनल होईल. आम्ही बीड जिल्हा कव्हर केला. बीड जिल्ह्यातल्या लोकांशी चर्चा केली. सगळ्या विधानसभेमध्ये एक चित्र समोर आलं की मनोज दादा दगडाला शेंदूर लावून जरी म्हणले की याला मतदान करा तरी आम्ही त्याला मतदान करू. म्हणजे हा जातीचा वाद नाहीये. एकंदर हे चित्र स्पष्ट होते की त्यांनी म्हणलं ओबीसीला मत द्या तर आम्ही ओबीसी उमेदवाराला देखील मत करू. तर नेमकं याच्यावरती तुमचं काय म्हणणं आहे? शेवटी ही लाटच सर्वसामान्य जनतेची. मराठ्यांनी आंदोलन सुरू केलं सर्वसामान्यांसाठी हं. आणि बाकी जातीतला सुद्धा सर्वसामान्य जागा झाला. त्यांच्या नेत्याला ती किंमत देत नाहीत. इतर समाजाचे बांधव सुद्धा आणि मराठीही देत नाहीत आता. तर सगळ्यांची मनस्थिती एकच झाली की आता संधी आली. गोरगरिबांना सत्तेत जाण्यास संधी आली. नेत्याला आता विचारायचं नाही आणि बोलायचं पण नाही. सगळ्याच जातीचे लोक म्हणतायत. या संधीचं आता सोनं करायचं. हे राजकीय नेते सगळेच पायाखाली तुडवायची आता वेळ आली ना, तर मग सगळ्यांनीच एकजुटीनं सहभागी व्हायचं. म्हणजे सगळ्या जाती धर्माच्या लोकांची आता ती मनस्थिती सरकारच्या विरोधात झाली. कारण सरकारने फसवलंय आणि ते लोकांना दिसतंय. मराठ्यांना फसवलं, धनगर बांधवांना आरक्षणाच्या बाबत फसवलं, मुस्लिमांना फसवलंय, दलितांना पण तसंच केलंय, लिंगायत समाजाला हे असंच फसवले. बंजारा समाजाचाही वेगळा प्रवर्ग करायचा, त्यांची अशीच परिस्थिती आहे. काही बांधव, राजपूत बांधवाच्या आरक्षणाची तीच परिस्थिती आहे. आदिवासी समाजातला काही भाग त्यांचा असणारा ठाकूर समाज यांना या आरक्षणापासून लांब ठेवलंय. म्हणजे हे लोकांची मनस्थिती जाते की हे शेवटी रडका डाव खेळतंय सरकार. म्हणजे कामं करायचे सोडून, जनतेला न्याय द्यायचा सोडून भांडणाकडे वळतंय. भांडणं लावण्यात वळतंय, फूट पाडण्यात वळतंय. धनगर बांधवांच्या आंदोलनात फूट पाडली, मराठ्यात पाडायचा प्रयत्न केला. ही त्यांची पद्धत लोकांच्या लक्षात आहे. धनगरांचा मुद्दा तुम्ही घेतलात म्हणून एक विषय करतो की लक्ष्मण हाके ओबीसी मधून मराठा आरक्षणाला विरोध करतायत की मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण मिळू नये म्हणून. पण धनगरांचाच एक एसटी मधून आरक्षण मिळावं असा एक लढा आहे. ते लढत नाहीत पण ओबीसी मध्ये वाटतं. त्याच्यावरती तुमचं काय? सामान्य धनगर बांधवांना वाटतं की एसटी आरक्षणात जर आपण गेलो तर आपल्या लेकराला आणखीन सुविधा जास्त मिळतील. लेकरं मोठी होतील. केंद्रापासून राज्यापर्यंत नोकऱ्याला लागतील. त्यामुळे सामान्यांची मागणी आहे की एसटीतून आरक्षण मिळालं पाहिजे. आणि एसटीतून आरक्षण न मिळवून देण्यासाठी छगन भुजबळचा विरोध आहे की धनगरांना एसटीतून आरक्षण नाही मिळू द्यायचं. धनगर सोबत ठेवायचा पण आरक्षण नाही मिळू द्यायचं. आणि धनगर बांधवांच्या लक्षात आलेलं आहे आपल्या आरक्षणाला कोण विरोध करतंय, कोण रॅल्या काढतंय, कोण काय करतंय, हे सामान्याचं आता लक्षात आलंय. सामान्य आता नाही विचार करत. आणि माझी भूमिका कशी आहे की मी सामान्याला दुखवत नाही कधी. नेत्याला सोडत नाही पण सामान्याला दुखवत नाही. आणि एका राज्याचा मुलगा म्हणून त्यांना खात्री आहे की सामान्य घरातल्या शेतकऱ्याचं पोरग आहे. हे सगळ्या जाती धर्माच्या गोरगरिबाला साथ देईल आणि मी 100% सगळ्या जाती धर्मातल्या गोरगरिबाला साथ देऊन त्यांनाही मोठं करणार. हे शब्द आहे माझा त्यांना. लक्ष्मण हाकेंना मी भेटलो, त्यांच्याशी चर्चा केली तेव्हा त्यांचा मुद्दा आला की मराठे जेव्हा निजामाकडे गेले ते तलवार गाजवायला गेले होते का सेवा द्यायला बलुता म्हणून गेले होते? याचं उत्तर जरांगे पाटलांनी आम्हाला दिलं पाहिजे. ते कोण आहे त्याला उत्तर द्यायला? ते छगन भुजबळचं काम आहे सगळं. छगन भुजबळने सगळ्याला शिकविलेलं आहे मराठ्यांच्या विरोधात जायचं. पण आम्ही त्यांना विरोधक मानतच नाहीत ना बाकीच्याला. छगन भुजबळ हो सगळ्यांचा मारेकरी. आरक्षणाचा मारेकरी छगन भुजबळ, मराठ्यांचा आरक्षणाचा मारेकरी तोच, सगळ्या ओबीसीचं आरक्षण पण तो एकटाच खातो. म्हणजे तेही मारेकरी गोरगरीब ओबीसीचा तोच आहे. धनगरांना एसटी आरक्षणात जाऊ देत नाही म्हणजे तोच मारेकरी. सगळ्यांच्या शत्रू खरा ते तो ओळखत नाही लोकांना. ज्या दिवशी ओळखल त्या दिवशी हातातली वेळ गेलेली असणार आहे. म्हणून खरा मारेकरीच तो आहे. त्यामुळे बाकीच्यांना दोष देऊन विरोधक म्हणून काय उपयोग? विधानसभेला महायुतीला फटका बसेल का महाविकास आघाडीला? कारण दोघांची भूमिका स्पष्ट नाहीये की मराठा आरक्षण देऊ म्हणून. 29
ऑगस्टला क्लिअर होईल फटका कोणाकोणाला बसतो. 29 ऑगस्टला तुम्ही तुमची पुढची दिशा सांगणार आहात म्हणजे काय? अजून आता समाज बोलवलाय सगळा राज्यातला. हम्म. या राज्यातली सगळ्यात मोठी बैठक होणार आहे मराठ्यांची. इतक्या प्रचंड संख्येनं गावागावातून मराठा समाज 29 ऑगस्टला त्या बैठकीसाठी अंतरवालीत येणार. त्या सगळ्याच्या समक्ष ठरल 288 उभा करायचे का 288 पाडायचे. पण फडणवीस उपमुख्यमंत्री आहेत, मराठ्यांचा मुख्यमंत्री आहे. एवढं सगळं असताना देखील हा तिढा का सुटत नाही असं वाटतं तुम्हाला? देवेंद्र फडणवीसांना सोडायचा नाही तो. त्यांचा काही वैयक्तिक रोष आहे का? हो, मराठ्यावरती आहेच म्हणूनच द्यायचा नाही ना. नसतं तर दिलं असतं. बाकीचं सगळं चालतं. ते म्हणतात कोर्टात टिकणार नाहीये. मग कशाला दिलं? कोर्टात टिकणार नाही तर दिलं कशाला? काय द्यायची गरज होती? कुणबी तर उडत नाही कोणालाच. हो. ते रद्दही होत नाही कोणालाच. सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी तुमच्याच न्यायाधीशानं इथं चर्चेला आले होते. त्यांनीच सांगितलं, तुमचेच अभ्यासक होते कायद्याचे, आरक्षणाचे, घटनेचे. ही फसवी नाही पाहिजे. ही त्यांच्या मुळावर येणार एक दिवस. मराठ्यांची फडणवीस फसवणूक करतात असं तुमचं म्हणणं आहे? प्रत्येक वेळेस. आणि नुसते मराठ्यांचीच नाही, कोणाची पण. त्याच्याजवळ राहणाऱ्या भाजपमधल्या नेत्यांची पण. मराठ्यांचे तर मोठाले नेतेच संपायला निघाले. मराठ्यांचा आरक्षणाचा विरोधक, धनगरांच्या आरक्षणाचा विरोधक तोच माणूस आहे. त्यांनीच सांगितलं होतं सत्ता आली की पहिल्या कॅबिनेटमध्ये देतो. 10 वर्ष झाले त्या शब्दाला धनगरांच्या आरक्षणाचे. 12 बलुतेदार तोच विषय, अर्ध्या आदिवासींचा तोच विषय. असे कित्येक तरी विषय आहेत. त्यांच्याकडे गेलं की पाप धुवून जातं. म्हणजे भ्रष्टाचारी सुद्धा ते नीट होते. म्हणजे असं काम आहे ते उलट सगळं. म्हणजे चोर तिथं टिकतात, बिना चोर तिथं टिकत नाही. चोऱ्या करणारे जेवढे आहेत तेवढ्याला तिथं बळ मिळतो. पण शांत सज्जन जनतेला त्यांच्यापाशी नाही. सज्जनाचा विकास करायचा त्यांच्या डोक्यात नाही. फक्त सगळे सुट्टे जमा करायचे आणि त्यांना बळ द्यायचं आणि त्यांना जेलमध्ये जाऊ द्यायचं. म्हणजे महात्मा समजायला लागले ते ह्या कारणानं स्वतः. जनतेच्या गोरगरिबांचे अश्रू पुसल्यावर, आक्रोश ओळखल्यावर त्यांचा महात्मा होत असतो माणूस. सामान्य जनतेचे अश्रू पुसायला लागते. हे सुट्टे गोळा करायचे सगळे आणि त्यांना बळ द्यायचं. त्याच्यावरच त्यांना भूषण आहे की मी सत्ता आणतो, असं करतो. त्याने येत नसते. त्याने तुम्ही आणखीन खड्ड्यात जाणार आहेत. आता कळन तुम्हाला 24ला काय होतंय तुमचं. आता विधानसभा तर तोंडावर आहेतच. येणाऱ्या काळात सरकार पडणार, राहणार, बदल होणार, सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. पण मनोज जरांगेंची वैयक्तिक पुढची दिशा काय असेल जर आरक्षण नाही मिळालं तर? आता 29 तारखेला ठरलं. ते राजकीय झालं. मग दुसरी कोणची? नाही, असं सामाजिक इन जनरल. ते तर बंदच नाही ना. मग ते झोपणात का मग? चालूच आहे ते बंद नाही. आंदोलन बंद नाही. ते तरी खाली टेकूस तर नसतं, मी तरी खाली टेकूस तर ते बंद नाही. आरपारचीच लढाई. कोणाला तरी एक जणाला कोणाच तरी पाठ लोळवावीच लागणार. त्यासाठी आम्ही समर्थ आहेत. आता चितपट करणार काय? एकदा तर केलंय अर्धवट. लोकसभेबद्दल याच्यात पुरं टाकतो. हं. पूर्ण टाकतो आता. हे खूप म्हणजे वैयक्तिक लढाई होत चालली आहे का? किंवा मनोज जरांगेंवर असे पण आरोप होतात की जरांगे सारखी आपली भूमिका बदलतात, मागण्या बदलतात, असं देखील म्हटलं जातं. तुम्हाला रोज आमदार, खासदार, मंत्री कोणी कोणी भेटायला येते, बरोबर? सगळेजण तुम्हाला काही ना काही चर्चा करत असते तुमच्या बरोबर. पण यातून त्यांचं नेमकं म्हणणं काय? तुम्हाला काय म्हणतायत? ते काय करा नेमकं? आणि काल परवा पण येऊन गेले ते बहाणे, नाटक. दिखावा. जायचं नुसतं आपलं. आणि कोणत्या मागण्या बदलल्या? मराठा आणि कुणबी एकच, हीच मागणी. सगळे सगळे सोयऱ्याची तीच मागणी. आमच्या व्याख्याप्रमाणे पाहिजे आम्हाला पहिल्यापासून म्हणतो आम्ही. हैदराबादचं गॅजेट लावा म्हणतो. कोणत्या मागण्या बदलल्या? हे बदललेत. मग आता खोटं काय बोलायचं? द्यायचं जीवावर आलं की भांडणं. असं एक असतं बघा गावात येताडा एखादा, त्याला कोणी नाही बोललं तरी ते वाटण शेजात चलत. तशी एक टोळी तयार केली आहे फडणवीसने आता. मावशी ते 2-4 जणी गेल्यात त्या बिगर मिशावाल्या. ते हिंडत आता गल्ली गल्लीने मराठ्याचे घर सापडीत म्हणजे भांडण खेळायला सोडलेत त्यांनी. ते घेणं देणं काय. रोज कोणाकडे नेमका? ते आहेत ना 4-5 जण. ते डाकू माकू एक आला आता नवीन, दही अंडी ते एक आलं. पॅन्ट फाटायला ते डोंगावर नाही का ठिगळं दिलेली पॅन्ट घालतं, ते कुडून उठलं का ते नाही कुत्रे मुतत येतं. एखाद्या उकांड्यावर छत्र्या उगत कुंकुन उगत येते. असले हे मागच्या दारातून हे आलेले लोक आहेत. त्यांना कवा मागच्या दारातूनच घालावं लागतं.
त्यांना कोणी मागून घालतं त्याला आम्ही काय करावं. हे असले घाण जमा केली ती सोडली मराठ्यावर. मनोज ते जरांगेंवरच सोडले ते की बाबा यांच्यावरतीच तुम्ही बोलत माझ्यावर बसा. तर 5 मुख्यमंत्री सोडले त्यांनी. बर. देवेंद्र फडणवीस 5 5. काय नाव? नारायण राणे साहेब 1, हा शिंदे साहेब, हा देवेंद्र फडणवीस स्वतः, हो आशिफराव चव्हाण, हा. आणखीन एक कोण आहे रे, असे 5 मुख्यमंत्री. अरे वा. हा 5 सोडले त्यांनी माझ्या. अजितदादांबद्दल काय मत आहे? लय चांगला माणूस तो, काढायला येतो मागून हा. नुसतं. लय चांगला माणूस. नुसतं मुके घ्यायला गे नाही, लय. त्यांनी पवार साहेबांची साथ सोडली, तिकडे गेले, सत्तेत गेले, सगळ्या राजकीय समीकरण गोष्टी सगळ्या महाराष्ट्राने पाहिल्या. पण मराठा समाज म्हणून तुम्हाला काय वाटतं या सगळ्या गोष्टी? मराठा समाजाचे उपमुख्यमंत्री आहेत, मला नेतृत्व मिळाले समाजाला. मला वाटायला काय ते काय मराठा आरक्षणासाठी सोडून गेले का त्यांना, त्यांचे पैसे वाचवायसाठी हम्म. कमिलेले अच्छा. मोगम काळे पैसे कमिलेले सगळे तिकडे. ते देवेंद्र फडणवीस बरोबर गिरटा घेतो कोणाला पण. फडणवीस मुत्सद्दी नेते आहेत म्हणतात, ह्याला मुत्सदी म्हणतात काय, प्रशासनावर पकड आहे असं बरोबर काय वाटतं. याची पकड आहे त्याच्यात. जनतेला मायला हाणायला सांगतो त्याला पकड म्हणतात काय. स्वतःच अस्तित्व दिल्लीत वाढवायसाठी इकडे धमक्या देऊन फोडितो, नाही ते जाणारे लोक खरंच जाऊ शकतात का तिथे. हे गेलेले जेवढे आहेत, भीतीपोटी गेलेले माणसानं स्वतःच्या स्वखुशीनं जायला लागतं. तेव्हा सत्ता जिंकता येते, मैदान जिंकता येतं. बळच लढायला नेले जमत नाहीत ना. बरोबर. समजा एखाद्याला अं, बंदूकच हातात धरता येत नाही, त्याच्या हातात बंदूक दिल्यावर मैदानात आणि मोठा गोळीबार केल्यावर आणि ते पळून जायचं नाही का बंदुका खाली टाकून. हे असे टाळ्याबाजीत बसते नुसती ती. कोण न्यावत मैदानात हे तरी कळायला पाहिजे ना. बिगर कामाचे सगळे चोट्टे घेऊन गेला, सगळे चोर महाराष्ट्र लुटून खाल्लेले चोर घेऊन गेला सत्तेत तिथं दिल्लीत दाखवायसाठी. आता ही इतकी एकूण असून त्याच्यात मला वाटतं 7-8 उपमुख्यमंत्रीच येतं. एवढी मोठी फौज असून सुद्धा कुंकडची कुंकड आकडा गेला यांचा. म्हणजे याला मुत्सद्देपणा नाही म्हणत, याला भाजपाची राख रांगोळी करून घेणं म्हणते. हे असल्या नादात नुसते चेहरे दाखवायचे, 4-5 मुख्यमंत्री, 10-15 उपमुख्यमंत्री हे नुसते दाखवायला. पण जनभावना काय आहे, हे नाही समजून घेत. मस्ती सत्तेची जास्त असते का मस्ती, त्या मस्तीवर चालायचं फक्त, हे त्यांचं स्वप्न आहे. आणि मस्तीवर लय दिवस चांगले टिकला. रावण नाही टिकला तर हे कोण आहे, त्याजवळ तर सोन्याची लंका होती. हे तर दुसऱ्याच्याच घरात राहत आहे तिथं, ते सागर बांगल्यावर. जनतेचंच घर आहे ना ते थोडंच भाडं भरतो तेच, जनता भाडं भर. त्याच्यात परत मीडियात सांगत होते मी 20 पोळ्या खातो पूर्णाच्या, आणि तिथंच हागवतो परत. म्हणजे त्या पोळ्या मराठ्या जनतेच्याच पैशाच्या, हे दुसऱ्याचं नाही कोणाचं काय. याला हे असला मुत्सदी असतो. इकडं महिलाच्या पोट्यात छातीत गोळ्या घातल्या आणि मराठ्यांना त्याच महिलेच्या विरोधात बोलायला लावतोय त्याच्या नेत्याला. हे असलं हे कायच मुत्सदी फिसदी. आता परत वर धुऱ्या करून बघा तुम्ही आता कशी मजा येते. छगन भुजबळ यांना काय संदेश द्याल आमच्या त्याला जाऊन माध्यमातून? तिकडं हा? त्याला हिंडून दे तिकडं, कांदे यायची ते सध्या ते बोलतच नाही, आता गप झाला. आता विधानसभेला त्यांची काय परिस्थिती असेल त्यांच्या मतदारसंघात? त्याची त्याला माहित काय असेल ते. नाही, तुम्हाला काय वाटतं धोबी पछाड मिळेल काय? त्याला उभा तर राहून दे ना, आताच काय बोलावं. त्यांना उभा संदेश राहायचं द्यायचा असले तर काय आमच्या माध्यमातून काय संदेश द्यायला सांगायचं? का ते गप बसलाय ना, बळच बोलावं का मी. त्या भाजपच्या देवेंद्र फडणवीसने जी टीम तयार केली मला बदनाम करायला, दरेकरांकडे रोष आहे तुमचा? ते टोळी थोडा आहे मी म्हणून बळच मागा लागायला. अच्छा, हा, हा. मी बळच धमक्या नाही देत. हा. समोरून बोलल्याशिवाय मी बोलत नाही. बरोबर. तर राणे साहेबांना मी शब्द बोललो नाही, बरोबर. ते बोलले, हम्म. त्याशिवाय मी बोलत नाही. मला समोरून बोलल्याशिवाय मी बोलत नाही ना. हो. त्याच्यामुळे ते बोलतच नाही काय. आता ते गप दरेकर पडलाय. तुमचा वाद पेटला होता मध्यंतरी, पेटायला ते हाय कोण का नु, तुम्ही ओळखतच नाही. ते काय ओळखायला काय, तो काय राष्ट्रपती थोडाच आहे, माझे राष्ट्रपती आजा थोडाच आहे तो. हम्म. त्याला काय इकडे तिकडे हिंडत आहे मिशा काढून आपलं. ते काय ते मावशी तमाशात ये लोकांना करमाला नाही का आता बाया बाहेर आहे. ते तसं करमणूक येते भाजपमधली मावशी. भाजपातल्या आमदाराची कमाई बी येते आणि करमणूक बी, दोन्ही येते. भाजपने अशी लोक मुद्दाम पेरलेत असं वाटतं. हा, हे मागून घातलेले दारातून सगळे, हे लय मोठे त्यांच्यात मागून घातलेले असे. बरं. पुढे लोकांनी पाळले हे मागून घालते त्याला, असे लय मोठे ते भंगार भुंगार गोळा केले सगळं सगळं पडेल मालच त्या शेजारी सगळे सोडून दिल्या. ते बोलत आहेत. तुमच्याकडे युवा येतात भेटायला. आता मध्यंतरी तुमचा एक व्हिडिओ आला होता, जिंतूरचे काही तरुण होते, ते ठाण्यात पोलीस भरतीसाठी गेले, त्यांना काढून दिलं, इकडे परत पाठवलं, ओपन मध्ये जा म्हटले, बरोबर आहे, किंवा घरला जा असा पण तुम्ही उल्लेख केला होता. ही सगळ्या तरुणांची नेमकी मागणी काय? तरुण तुम्हाला येऊन भेटून काय सांगतात? देवेंद्र फडणवीसांनी वाटोळं केलं.
एवढंच म्हणणं आहे. 10% मराठ्यांना आरक्षण पाहिजे नसून ईबीसीच बळच दिला आणि ईडब्ल्यूएस रद्द केलं. हं. त्यामुळं मराठ्यांचा खूप रोष आहे. सगळ्या जातीचा ज्या ज्या जाती ईडब्ल्यूएस मध्ये होत्या त्यांचाही सगळ्यांचा रोष आहे. ज्या समाजाला आरक्षण दिलं नाही त्यांचाही रोष आहे. सगळ्या जातीच्या पोरं येतात. सगळ्यांचाच कार्यक्रम लावला आहे. भारतीय संस्थेतून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचं वाटोळं केलं यांनी. हो. सारथीतून शिकणाऱ्याचं यांनी वाटोळं केलं आणि महाज्योतीतून शिकणाऱ्या पोरांचं वाटोळं केलं. वेळेवर कोणत्या सुविधा उपलब्ध करून नाही देत. सरकार क्लेम करते की आम्ही या संस्थांना बळ दिलंय, या संस्था मोठ्या झाल्यात आमच्या कार्यकाळात. संस्था झाल्या ना मोठ्या. हं. लोक कुठे झाले? संस्था मोठ्याच झाल्या. संस्था झाल्या, त्याचे अध्यक्ष मोठे झाले, त्याच्यावर नेमलेला एमडी मोठा झाला, त्याने गाडी घेतली. पहिल्यांदा त्याला कपडे नीट नव्हते, आता नेहरू घालतोय ते. म्हणजे मापात आले ते आता. चांगल्या राहतात, परत मिश्या काढीत आहेत, लाली लावीत नाहीत. हं. पूजा खेडकरचं एक प्रकरण सध्या चांगलंच गाजलंय की ओबीसी सर्टिफिकेट त्यांना मिळालं, नॉन क्रिमिलेअर मिळालं त्यांना आणि त्यांचं उत्पन्न 17-18 कोटीच्या आसपास आहे. या सगळ्या घटनेवरती तुमचं काय मत आहे? कारण एकीकडे सर्वसामान्य ओबीसी समाज असेल, मराठा समाज असेल, जो कोणी समाज असेल, त्यांना सगळ्या गोष्टींसाठी झगडावं लागतंय. पण अशा गडगंज संपत्ती असलेल्या लोकांना प्रशासनात घेतलं जातं. नाही, घोटाळा समितीचा अध्यक्ष छगन भुजबळ हं. त्यालाच माहिती आहे सगळं. बोगस कुठं कुठं काय मिळतं, बियाणं मिळतं बोगस, त्यालाच माहिती कोणत्या कंपनीत मिळतं. बोगस घोटाळा कसा करायचा हे त्याला माहिती. त्याला बऱ्याच गोष्टी माहिती. प्रमाणपत्र कसे बोगस काढायचे हे त्याला माहिती. बोगस ओबीसी आरक्षणात कसे घालायचे, ज्या 350-400 जाती आता झाल्यात ते त्यालाच माहिती. त्याला असे बारीक जिथं जे बोगस असेल ते बोगस मुकादमालाच माहिती आहे. छगन भुजबळ बोगस मुकादम समितीचा अध्यक्ष, त्याला सगळं माहिती आहे. नवीन निवड झाली त्याची, राष्ट्राध्यक्षांनी केली, तिकडे गेला तर हॉलंडला, तिकडचे बी हॉलंडर जात होते. बरं. सगळ्यांचं बघून येतो तिकडे सुद्धा ते हॉलंड फंड सगळं तिकडून अध्यक्ष केलं त्याला त्या टायमात. त्या समितीचा बोगस समितीचा अध्यक्ष ते सगळं बोगस त्याच्याजवळ मिळतं. महाराष्ट्र सदन घोटाळा, तेलगी, स्टॅम्प डुप्लिकेट बोगस कसे आणायचे हे त्याला माहिती. बोगसपणा जेवढा असेल त्याच्यामुळेच हेरलं राष्ट्राध्यक्षांनी त्याला सगळं, की बोगस समितीचा अध्यक्ष कोण केला पाहिजे. तर मग याला केला आता छगन भुजबळ, म्हणून त्याच्या नाकावरच्याच येतो. पहिल्यांदा वर होता, आता नाकावर येतो खाली. दिसायला जड जातं त्याला ते बोगस. त्यामुळे हे जे काय कोणचे आता नाव घेतलं तुम्ही, जे कोणाचा घोटाळा झाला कोणत्या पोरीचा, पूजा खेडकर. त्याचा अध्यक्षच ते वाटप करायला. ते दुसऱ्याला बोगस म्हणतो फक्त. बोगसपणा सगळा त्याच्याजवळ आहे. 16% आरक्षण तो फुकट बोगस खातो वरचं. त्याचे बरेच चाळे आहेत असे बोगस. प्रशांतराज बाथरूम तर तेच लपून बसतो बोगसपणा करून. हे त्याला सगळं माहिती आहे यातलं, मला थोडं कमी माहिती आहे. एकंदर आता आरक्षणाचा मुद्दा आहे, सगळ्या गोष्टी आहेत, पण महाराष्ट्रातला तरुण युवा तुम्हाला बघतोय, या युवाला मराठा असेल, कोणत्याही समाजाचा असेल, त्यांना तुमच्या माध्यमातून काय आवाहन करा? आता एवढी संधी सगळ्या जातीतले मराठी असं सगळ्या जातीतले विद्यार्थी विद्यार्थिनी जाती मोठ्या करायच्या, गोरगरिबाचे लोक मोठे करायची संधी. आपण आपल्या बुद्धीवरती जोर द्या, मतात परिवर्तन करा आणि मनात सुद्धा करा. इथं जात आडवी आणू नका. स्वतःचे पोरं कसे मोठे होतील, ते कसे उच्च शिक्षणाकडे जातील, नोकऱ्यात जातील, ही भावना सगळ्यांना ठेवा. प्रत्येकानं जात जात बघू नका. आणि मराठ्यांच्याही पोरांनी कुठल्याच सरकारवर, कुठल्याच पक्षावर विश्वास न ठेवता आता गोरगरीब मराठ्यांची लाट आली, याच्यात सगळ्यांनी सहभागी होऊन यांना पलटी टाका. म्हणजे सगळ्या विद्यार्थ्यांचे काम होते. आणि आपण आपल्या घरच्यांना सुद्धा सांगा की आता पक्षाचे काम बंद करा म्हणून. मराठा विद्यार्थ्यांनी सगळ्यात अगोदर हे काम सुद्धा करणं खूप गरजेचं आहे. आपल्या घरच्यांना, आपल्या पाहुण्यांना, मित्रांना सुद्धा सांगणं गरजेचं आहे, गावाला, की भविष्य आम्हाला घडवायचं आहे, विद्यार्थी आम्ही आहेत, आम्हाला शक्ती मिळाली पाहिजे. हे विद्यार्थ्यांनी, पोरांनी, सगळ्यांनी, तरुणांनी सांगणं गरजेचं आहे आता, की आता पक्ष आणि नेता मोठा नाही करायचा, तर गोरगरिबांची सत्ता हस्तगत करायची आणि विद्यार्थ्यांना, सगळ्या जातीतल्या धर्मातल्या पोरांना न्याय द्यायचं काम करायचं. हे मात्र तरुणांनी आता सांगितलं पाहिजे. दादा, एक विषय काय होतं माहितीये का, शाळेपर्यंत हा सामाजिक वाद गेला होता. म्हणजे शाळेतली पोरं सुद्धा म्हणतात तू या जातीचा आहे, मी या जातीचा आहे. म्हणजे हे होणं पण चांगलं आहे का समाजासाठी? होत नाही. दाखवलं जाते. सांगत येत आधी, मीडियाला बोलायच्या आधी, बरं. असं म्हणून. हं. इथं रोज एकामेका ताटात खाते, एकामेकाला सुखादुखात जाते, एकामेकाजवळ शेद येतात, चाष्टात एकमेकाला ढकली देत, एक मिनिटं एकमेकाशिवाय भागत नाही. उद्या भांडणं केले तर आज परत वाटतं बोलावं त्याला. ही परिस्थिती ग्रामीण भागात. एवढं चाभरे चुभरे येते ते छगन भुजबळाने पाठवलेले इकडून तिकडून काही, ते आपल्या कानात सांगत लेकरं जातात बोलून.
सत्य परिस्थिती ते नसतीच आणि नाहीच ग्रामीण भागात. लक्ष्मण हाकेंना काय म्हणाले याच्या माध्यमातून? मी विरोधक मानतच नाही त्यांना, तर म्हणायचं काय गरज? विरोधक कोणाला मानतात? छगन भुजबळ, फक्त बोगस समितीचा अध्यक्ष माननीय छगन भुजबळ आप्पा. तुमचे विरोधक. हम्म. मग नाशिकमध्ये काय सभा वगैरे घेणार तुम्ही? नाशिक काय? घ्यायला का त्याचं काही विकत घेतलं का नाशिक त्यांनी? त्याच थोडंच नाशिक आहे. ते कुठं लकानुचे असं दुसऱ्या तुकड्यावर जगत आहे तिथं. मलाच म्हणता येते दुसऱ्याची भाकरी खातं, हेच दुसऱ्याच तिथं आले. तेच सासरवाडी ते जाऊन त्याच्या यायला मग सासरवाडी तरी 150 किलोमीटर इथून तिथंच येऊन चिटकून हम्म. त्यांचं तिथं खातं आणि त्यांच्याच भितडीच्या आडवी हागत आहे. ते काय शान आहे घरी. त्याचं काय नाशिक थोडंच आहे. 13 तारखेला आहे ना नाशिकला मी. 13 तारखेला नाशिकला आहे. खूप खूप धन्यवाद दादा. हे होते मनोज जरांगे पाटील यांनी अगदी दिलखुलासपणे आपल्या व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून उत्तरं दिलेली. दादा खूप खूप धन्यवाद तुमचे. टाइम्स ऑफ डेमोक्रेसी मराठीच्या माध्यमातून आम्ही एक कार्यक्रम करतोय. 288 मतदारसंघात जातोय. 36 जिल्ह्यांचा दौरा करतोय. तर आमच्या प्रेक्षकांना आमच्या या प्रोग्राम बद्दल वगैरे तुम्ही काय सांगाल? चांगला प्रोग्राम, कारण शेवटी मीडिया सत्यता सांगत असते, ती बाजू नाही घेत कोणाची. जे सत्य आहे ते मानण्याचं काम कधी पण करतात. मग ती बाजू कोणाची असो, आमची चांगली असावी म्हणून चांगलं म्हणावं असं नाही. आणि जनतेला एवढंच एक हक्काचं आता व्यासपीठ राहिलं की ते सर्वसामान्याच्या बाजूनं बोलतंय, न्यायाच्या बाजूनं बोलतंय, सत्यता मांडतंय. तुम्ही चांगलं सर्वेचं काम करताय, जनतेच्या लक्षात येते, त्या माध्यमातून येईल पण. आणि तुम्हाला खरंच मनापासून शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद. हे होते मनोज जरांगे पाटील. खूप छान उत्तरं दिली, छान गप्पा झाल्या. खूप खूप धन्यवाद दादा तुमचे. हा कार्यक्रम आपण इथे थांबूयात.